हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे जो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे हा माझ्या नेहमीच्या व्हिडिओपेक्षा अतिशय वेगळा आहे. पण का कुणास ठाऊक तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर केला पाहिजे. जर मला याची गरज आहे तर मे बी तुमच्यापैकी खूप जणांना सुद्धा याची गरज असावी, म्हणून मी आज हा विषय तुमच्यापुढे मांडत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या मित्राचं मी बोलणं ऐकलं आणि ते बोलत होते. त्यांचा विषय होता त्यांचे जे विरळ झालेले केस. आणि ते चर्चेमध्ये बोलत बोलत ते म्हणाले की आपण आदिवासी हेअर ऑइल ऑर्डर करूया. मग त्यांची ती चर्चा चालू असताना मलाही असं जाणवलं की मीही ह्या तेलाबद्दल ऐकलं आहे, तर आपण थोडीशी माहिती काढूया. थोडंसं सर्च केल्यावर माझ्या हे लक्षात आलं, हे आदिवासी तेल इतकं फेमस झालेलं आहे, पण त्याचमुळे याचे प्रोडक्शन खूप लोकांनी चालू केले आणि फेक तेल आपल्याला विकायला सुरुवात केली. मग हे फेक तेल काही माझ्या मग मी अजून चौकशी केल्यावरती मला समजलं की काही माझ्या फ्रेंड्सनी आणि नवऱ्याच्या मित्रांनी सुद्धा अशी तेलं ऑर्डर केली होती, पण त्यांना ते डुप्लिकेट तेल मिळालं आणि त्याचा उलटा इफेक्ट झाला आणि त्यांचे केस पहिल्यापेक्षा जास्ती खराब झाले. म्हणून मी ठरवलं की फेक काय आणि रिअल काय याच्या नादाला न लागता माझी आई मी लहान असताना एक तेल बनवायची घरच्या घरी, ते मला आठवायला लागलं सारखं. त्यावेळेस माझे आणि माझ्या बहिणीचे केस कमरेपर्यंत लांब होते. अर्थात लग्न झाल्यावर म्हणा किंवा मुलं झाल्यावर म्हणा, आमचे दोघींचेही केस पहिल्यासारखे राहिले नाहीत. त्यामुळं विशेष काळजी न घेतल्यामुळं मे बी असेल किंवा कोणी त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं नाही याच्यामुळेही असेल, आम्ही दोघींनीही केस कापायचा निर्णय घेतला. आणि असं वाटतं की त्यावेळेस कट करायचा निर्णय न घेता ते जे आधीचे आपले आपण ज्या गोष्टी फॉलो करत होतो त्याच आपण कंटिन्यू ठेवल्या असत्या तर मे बी त्याचा जास्ती इफेक्ट आपल्या लाईफमध्ये झाला असता. तर आता मी तुम्हाला हे जे तेल सांगत आहे हे आपण एकदा करून ठेवलं की साधारण 2 वर्ष तरी आपल्याला परत तेलासाठी काही करायची गरज नाही असं मला तरी वाटतंय. तर आता हे जे तेल आहे हे बनवण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगते, आदिवासी हेअर ऑइलमध्ये ते आपल्याला सांगतात की आम्ही 100 गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. मी तुम्हाला आत्ता गॅरंटीने सांगते की त्यांनी जरी 100 गोष्टी वापरल्याचा दावा केला असेल तरी आपल्याला मिनिमम 25 ते 30 गोष्टी जरी ह्याच्यापैकी कुठल्याही अवेलेबल झाल्या, मी म्हणेन 25 ते 30 पण नाही, कुठल्याही 5 ते 6 गोष्टी जरी तुम्ही मिनिमम ॲड करून तुमचं तेल तुम्ही घरच्या घरी जर तयार केलं तर ते तुम्हाला जास्ती विश्वासात पात्र ठरणार आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूयात की केसाचं तेल कसं करायचं. आता या 2 ताटांमध्ये मी बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत. बघू तुम्हाला ओळखता येत आहेत का? कमेंटमध्ये सांगा. सर्वात आधी तांदूळ, काळे तीळ आणि जवस यांची आपण मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतली. एका लोखंडी कढईमध्ये मी 1 लिटर खोबरेल तेल काढून घेतलेलं आहे. ही पावडर आपण त्या तेलामध्ये ऍड करून घेतली. आता एका कोरफडीच्या पानामध्ये काही चिरा पाडून त्याच्यामध्ये मेथी दाणे 3 दिवसापूर्वीच घातले होते, त्याला मोड आलेले आहेत. आता ते त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. आपण डायरेक्ट मेथी दाण्यांची पावडर करून सुद्धा या तेलामध्ये ॲड करू शकतो. आता यामध्येच आपण काही गोष्टी ॲड करणार आहोत, जसे की लसूण पाकळ्या, आले, कडीलिंबाची पाने, तुळशीची पाने आपण कट करून टाकणार आहोत. त्याच पद्धतीने पुदिना सुद्धा आणि जास्वंदाची पाने सुद्धा आपण कट करून टाकणार आहोत. जास्वंदाची फुले मला आज थोडीच मिळाली होती. संत्र्याची साल, वडाच्या पारंब्या सुद्धा कट करून टाकत आहोत आपण इथे. कढीपत्ता, गुलाब पाकळ्या, माका, जटामासी, कचूर सुगंधी, शिकेकाई सुद्धा मी इथे कट करून घालत आहे, म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होईल. त्रिफळा चूर्ण, हळद, ब्राह्मी, मंडूर, ब्राह्मी आणि मेहंदी हे सगळं या तेलामध्ये ॲड करून व्यवस्थित हलवून एक रात्रभर
हे मिश्रण असेच झाकून ठेवले. यामुळे या कढईमधलं जे लोह आहे, आयन आहे, ते या तेलामध्ये मिक्स होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे तेल गॅसवरती उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये कांदा आणि जास्वंदाची फुलं ॲड केली. एक कोरफडीचं पान आणून ते मधोमध कट करून त्याचा गर व्यवस्थित चाकूनी बाजूला करून तो गरसुद्धा यामध्ये ॲड केला. आता हे तेल एक उकळी येईपर्यंत उकळू द्यायचं आणि मग गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं. आता हे तेल व्यवस्थित थंड झाल्यावरती छोट्याशा गाळणीने त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये हे मस्टर्ड ऑइल ॲड करणार आहे. मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल किंवा हिंदीमध्ये सरसोचं तेल याला आपण म्हणतो. तर मी हे इथे 200 ग्रॅम घेतलेलं आहे. ते मी हे पूर्ण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. ते तेल फक्त सुरुवातीला थोडं हलवून घ्यायचं, कारण खाली सगळा तो जो पावडर ज्या आहेत त्या सगळ्या तळाशी जाऊन बसतात, म्हणून थोडंसं तेल आपण हलवून घेतलं तर हे आपल्याला आता वापरण्यासाठी योग्य झालेलं आहे. आता मी हे सगळं मिश्रण बाटल्यांमध्ये भरून ठेवणार आहे. ज्या की बाटल्या माझ्या पहिल्याच रिकाम्या झालेल्या आहेत तेलाच्या, खोबरेल तेलाच्या, त्या बाटल्यांमध्ये मी ह्याला ॲड करून ठेवू शकते. उरलेलं बाकी राहिलेलं तेल मी काचेच्या बाटलीमध्ये ठेवून 1-2 वर्ष तरी जाईल असा माझा अंदाज आहे. हे जे तेल आहे हे आपण डायल्यूट करून सुद्धा वापरू शकतो. डायल्यूट करून वापरायचं म्हणजे काय करायचं तर 1-2 चमचे हे तेल वाटीमध्ये घेऊन त्याच वाटीमध्ये 2-3 चमचे आपण रेग्युलर जे तेल वापरतो, खोबरेल तेल किंवा तुम्ही जे कुठलं तेल वापरत असाल तर ते तेल तुम्ही याच्यामध्ये ॲड करून त्याचं मिक्सचर आपण केसांना लावू शकतो. आता हे एवढे तेल आपले तयार झालेलं आहे आणि मी हॅप्पी आहे ह्याच्यासाठी की आता मला 1-2 वर्ष काही तेलासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे जे बनलेलं तेल आहे हे अतिशय प्युअर आणि आपण स्वतः हाताने बनवलेलं असल्यामुळं 100% आयुर्वेदिक आहे याची गॅरंटी आपल्याला स्वतःला असल्यामुळे आपला विश्वास इथेच तयार होतो की हे जे बनवलेलं तेल आहे हे मी स्वतः बनवलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की याच्यामध्ये काय गोष्टी आहेत किंवा काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत हे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे हे तेल अगदीच वापरण्यासाठी विश्वासार्ह आहे. आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कुणाला गरज असेल त्या व्यक्तीपर्यंत हा शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.